विदर्भात कालपासून नवतपाला सुरुवात झालेली आहे आणि या नवतपाचे गंभीर परिणाम समोर यायला सुरुवात झालेली आहेत। मागील 24 तासामध्ये जर आपण पाहिलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये 7 लोकांचा मृत्यू जो आहे तो या रगरगत्या उष्णतेमुळे झाल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यापैकी 2 जणांचा मृत्यू जो आहे तो उष्माघाताने झाल्याचा अहवाल जो आहे तो पोलिसांनी तयार केलेला आहे। उर्वरित 5 जणांचा मृत्यू देखील उष्णतेने झाल्याची शक्यता असल्याची माहिती समोर आलेली आहे। अमरावतीचं तापमान दररोज 46 अंशाच्या वर जात आहे। याचा फटका जो आहे तो अमरावतीकरांना मोठा पाहायला मिळत आहे। आज जर पाहता आजही तापमान 46 अंशाच्या वर जाणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। सलग 2 आठवड्यापासून जे आहे ते अमरावतीचं तापमान 45 अंशाच्या वर जात असल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळत आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये देखील अशाच पद्धतीनं तापमान राहणार असल्याचं बोललं जातं। जवळपास 9 दिवस हा संपूर्ण नवतपा असणार आहे। एकीकडे जर आपण पाहिलं तर उष्णतेच्या लाटा सध्या विदर्भामध्ये पाहायला मिळत आहेत। काल जर आपण पाहिलं तर देशात सर्वाधिक तापमान जे आहे ते चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरीची नोंद झालेली आहे। त्याच्या मागोमाग अमरावतीचं तापमान देखील मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे। जवळपास 7 लोकांचा मृत्यू जो आहे तो 24 तासामध्ये या रगरगत्या उन्हामुळे झालेला आहे। त्यामुळे काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन जे आहे ते प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना करण्यात आलेलं आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर अमरावतीचं तापमानानं जे आहे ते उच्चांक गाठलेला आहे। आजही तापमान जे आहे ते 46 अंशाच्या वर जाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। 24 तासामध्ये जे आहे ते 7 जणांचा मृत्यू झाल्याने भीतीचं वातावरण देखील निर्माण झालेलं आहे। कॅमेरामन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।